6 सभा आहेत. माझी शेवटची सभा कोल्हापूरला आहे, त्याच्यामुळे मी माईक हातामध्ये घेतला. इतरांनी नंतर बोलावं अशा प्रकारची माझी विनंती आहे. आज माझ्या पारनेर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीयुत काशीनाथराव दाते सर यांच्या प्रचाराच्या निमित्तानं जी इथं सभा आयोजित केलेली आहे, त्या सभेला उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस, RPI आठवले गट, शिवसेना ह्या जे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व प्रतिष्ठित मतदार बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, आता उद्याचाच दिवस राहिलेला. उद्या संध्याकाळी 6 वाजता प्रचार संपणार आहे आणि परवा दिवशी एक दिवस गेल्यानंतर 20 तारखेला मतदान आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत 20 तारखेला मतदान आहे. आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला निर्णय घ्यायचा आहे, पारनेरकरांना निर्णय घ्यायचा की उद्याची 5 वर्षाकरता आपला लोकप्रतिनिधी कोण असावा. मित्रांनो, आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यदिन त्या ठिकाणी आहे. मी सुरुवातीलाच त्यांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. आज इथं जमलेल्या तमाम माझ्या पारनेरकरांचं मी मनापासून स्वागत देखील करतो. आज आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि माता रमाई या महामानवांना देखील मी सुरुवातीलाच वंदन करतो. आज आपल्या अहमदनगरचं नाव अलीकडच्या काळामध्ये अहिल्यानगर त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि मी परवाच कोपरगाव आणि काही भागामध्ये सभा केल्या. त्याही वेळेस आपल्या अकोल्याला केली, कोपरगावला केली, वेगवेगळ्या भागामध्ये माझ्या सभा झाल्या. इव्हन श्रीरामपूरला केली, आज पारनेरला करतोय. पारनेरकरांनो, मला नेहमी नगर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर आपल्या आजोळी आल्यासारखं वाटतं. त्याचं कारण असं आहे, माझं आजोळ देवळाली प्रवरा हे राहुरी तालुक्यामध्ये आहे आणि तिथं दर उन्हाळ्याच्या सुट्टीत आणि दिवाळीच्या सुट्टीत आम्ही यायचो. त्याच्यामुळे माझं लहानपण हे बऱ्याच काळ माझ्या जुन्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये गेलेलं आहे. आणि अहमदनगर जिल्ह्याची राजकीय पार्श्वभूमी बऱ्यापैकी मला माहिती आहे. अनेक दिग्गज नेते ह्या जिल्ह्यांनी महाराष्ट्राला दिले. पहिला सहकारी साखर कारखाना पद्मश्री विख्यांनी महाराष्ट्राला दिला. हा सगळा इतिहास आहे. त्याला बरेच वर्ष झाले. आता 4थी पिढी त्या ठिकाणी पुढे आलेली आहेत, काही ठिकाणी 3ऱ्या पिढ्या पुढे आलेल्या आहेत. आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की ह्या निवडणुकीच्या निमित्तानं मी ज्यावेळेस एका सभेला आलो होतो, त्यावेळेस माझ्या पारनेर तालुक्यातील अनेक मान्यवरांनी इच्छा प्रदर्शित केलेली होती की महायुतीचे उमेदवार या नात्याने आम्हाला उमेदवारी द्यावी. मी असेल, एकनाथराव शिंदेजी असतील, देवेंद्र फडणवीसजी असतील, आम्ही कुणी जरी असलो तरी एका जागेकरता एकालाच आम्ही उमेदवारी देऊ शकतो. इतर पण मान्यवर ताकदीचे होते, तेवढेच लोकांच्यामध्ये मिळून मिसळून राहणारे होते. आणि मग मी त्यांना असं सांगितलं की मागे एकदा असंच बबनराव पाचपुते यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर आम्ही निश्चय केलेला होता की त्या भागामध्ये बबनरावांच्या विरोधामध्ये 6-7 लोकांना एकत्र करून एक उमेदवार द्यायचा आणि बाकीच्या राहिलेल्यांना वेगवेगळ्या पदांच्यावर त्यांचाही मान ठेवायचा, त्यांचाही सन्मान ठेवायचा. त्यांनाही कुठं असं वाटता कामा नये किंवा आपल्याला उमेदवारी नाही दिली म्हणजे कुठंतरी जनमानसामध्ये आपली प्रतिमा कमी करण्याचा प्रयत्न झाला. असं न होऊन देता त्यावेळेस राहुलला आम्ही तिथनं आमदार म्हणून निवडून दिलं आणि बाकीच्यांना वेगवेगळ्या पदावर बोलल्याप्रमाणे संधी दिली. आज आपल्या भागामध्ये काशीनाथराव दातेंची ओळख मी पारनेरकरांना करून द्यावी अशा प्रकारची काही परिस्थिती नाही आहे.
तुम्हाला सगळ्यांना काशीनाथराव दाते माहिती आहेत. मागे देखील त्यांनी उमेदवारीच्या करता प्रयत्न केलेले होते. वेगवेगळ्या पदांच्यावर त्यांनी काम केलेलं आहे. सगळ्यांच्यामध्ये मिळून मिसळून राहणारं हे व्यक्तिमत्व, एक पारनेरचा आपल्याला नेतृत्व करण्याची संधी मिळावी. प्रत्येक माणूस काम करत असताना कुठंतरी त्याचं स्वप्न असतं की लोकांचं आता ह्या पदावर जाऊन आपण काम करावं. तीच इच्छा आमच्या दात्यांची होती, काशीनाथरावांची. आणि मग त्याच्यातमधनं महायुतीचे उमेदवार या नात्याने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI आठवले गट आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीनं आम्ही दात्यांना, काशीनाथराव दात्यांना उमेदवारी दिली. बाकीच्यांना पण काय सांगायचं ते सांगितलं. माझी पारनेरकरांना विनंती आहे की आपला प्रतिनिधी स्वच्छ, सर्वांच्या प्रश्नाची जाण असणारा, कारण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाऊन तिथं प्रश्न मांडायचे असतात, तिथं त्या ठिकाणी पाठपुरावा करावा लागतो. अधिकाऱ्यांच्याकडनं देखील काम करून घेण्याची लोकप्रतिनिधीला हातोटी असली पाहिजे. त्याच्यामध्ये कुठेही तो कमी पडता कामा नये. मी आजपर्यंत गेल्या काही वर्षात काशीनाथराव दात्यांची जी माझी ओळख आहे ते बघितल्यानंतर ते ह्याच्यामध्ये निश्चितपणे यशस्वी होतील याबद्दल माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही. आम्ही आमची जबाबदारी पार पाडलेली आहे. पारनेरकरांना माझी हात जोडून विनंती आहे, तुम्हाला जे मशीन येणार आहे त्याच्यामध्ये मशीनमध्ये दुसऱ्या क्रमांकावरच काशीनाथराव दातेंचं नाव आहे, त्यांचा फोटो आहे आणि त्यांचं चिन्ह आहे. ते घड्याळ, त्या घड्याळाच्या चिन्हाच्या शेजारचं बटन दाबून माझ्या मायमाऊलींनी, माझ्या शेतकरी समाजाने, माझ्या इथल्या तरुणींनी सगळ्यांनी त्यांना प्रचंड मताधिक्याने विजय करून पाठवावं. ही सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. बाबांनो, यामध्ये त्या ठिकाणी मला हेही सांगायचं आहे की एकंदरीतच तुम्ही म्हणाल किंवा काशीनाथरावांना निवडून दिल्यानंतर तुम्ही आमच्याकरता काय कराल. मी यावेळेस जे उमेदवार दिलेले आहेत त्याचा असा प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा जाहीरनामा काढलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही साधारण पुढील 5 वर्षामध्ये काय कामं करू इच्छितो हे पण तुम्हाला आम्ही लेखी त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि पारनेरच्या बाबतीमध्ये आमचा काय वादा राहणार आहे तेही त्या ठिकाणी देण्याचं काम केलेलं आहे. मी तर सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजे जे राष्ट्रवादी लढवती त्या सगळीकडेच अशा प्रकारची भूमिका घेतली. कारण अनेक वर्ष राजकीय जीवनामध्ये तुम्ही सगळ्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला साथ दिली. एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्मालेला मी, त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या बाबतीत कुठली अडचण येऊन न देता मी आजपर्यंत काम करत आलेलो आहे. पारनेरकरांनो, मी शब्दाचा पक्का आहे. मी ज्यावेळेस एखादा शब्द देतो त्यावेळेस पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, परंतु मी तो शब्द पुरा करतो. ही माझी महाराष्ट्राला ओळख आहे, हे कोणी नाकारू शकत नाही. इथं माझ्या मायमाऊली बसल्यात. आज मी त्यांना सांगू इच्छितो की लोकसभेच्या निकालाच्या निमित्तानं त्यामध्ये आम्हाला फटका बसला, त्यामध्ये आम्हाला अडचण आली, आमचे अनेक उमेदवार पडले. मी त्या खोलात गेलो, एकनाथराव गेले, देवेंद्रजी गेले, बाकीचे आमचे पक्ष गेले की काय कारण आहे, का असं घडलं. त्या बाबतीमध्ये आमच्या लक्षात आलं की पहिला मुद्दा होता तो कांदा निर्यात बंदीचा. आम्ही कांदा निर्यात बंदीच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारने तो निर्णय केला आणि निर्णय केल्यामुळं लोकांच्यामध्ये नाराजी दिसायला लागली. नाशिक, नगर, पुणे, सातारा, सोलापूर हा सगळा जो बेल्ट आहे ना, हा बेल्ट कांदा उत्पादक शेतकरी ह्याच्यामध्ये पाहायला मिळतो. माझ्या पुणे जिल्ह्यात पण शिरूर म्हणू नका, खेड म्हणू नका, बारामती म्हणू नका, इंदापूर म्हणू नका, त्या सगळ्या भागामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आहे. आणि मग आम्ही केंद्राशी बोललो की ज्या काही त्रुटी आपल्याकडनं राहिल्या आणि आपल्या खासदाराचा महायुतीचा पराभव झाला
मताचा फरक फक्त 0.6%. 0.6% मतं महाराष्ट्रात आम्हाला कमी पडली, आघाडीला जास्त पडली आणि त्याच्यामध्ये हा सगळा दणका बसला. आम्ही आता कांदा निर्यात बंदी उठवलेली आहे. त्यामध्ये आता माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला चांगला दर मिळतोय, कुठेही अडचण नाही. असं मी सगळ्या ह्या जिल्ह्यांच्या मध्ये फिरलेलो आहे. उद्या पण मी पुन्हा सातारा पुणे जिल्ह्यामध्ये फिरणार आहे. माझी आपल्याला बीडला पण जाणार आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आम्ही ते महत्त्वाचं काम तुमचं मार्गी लावलं. दुसरं, माझ्या मागासवर्गीय समाजांच्या डोक्यामध्ये काहीतरी टाकलं, संविधान हे बदलणार. आपकी बार 400 पार. कशाला पाहिजे 400 पार? 300 पावणे 300 जागा आल्या तरी यांचं सरकार होतं. असा एक वेगळ्या पद्धतीचा फेक नॅरेटिव्ह ह्या काँग्रेसवाल्यांनी तिथं उपस्थित केला. लोकांनी 400 पार कशाला पाहिजे, दोनदा तर 300 पार करून पण यांचं सरकार आलं. सांगितलं की 400 पार ह्याच्याकरता पाहिजे, संविधान बदलायचं आहे, आरक्षण काढायचं आहे, घटनेमध्ये बदल करायचा आहे आणि मग मात्र माझ्या मागासवर्गीय समाजाचं एक दैवत सगळ्या महाराष्ट्राचं अशा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये ही जर लोक अशा करत असतील तर आपण गप्प बसायचं नाही. हा एक संदेश तिथं गेला. वास्तविक ह्याच काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेब आंबेडकर साहेबांना दोनदा पराभूत केले आणि त्यांच्या विरुद्ध उमेदवार दिले. म्हणजे तिकडं त्यावेळेस एक केलं आणि आता मात्र सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतायत. आम्ही सगळ्यांनी सांगितलं की असं होऊ शकत नाही. संविधान 140 कोटी जनतेला इतकं उत्तम, इतकं चांगलं आहे की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कुणाच्याही मनामध्ये, आम्ही तर सगळीकडे सांगतो, आत्ता तुम्हालाही सांगतो, जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला कोण मायेचा लाल हात लावू शकत नाही. एवढं स्पष्ट सांगितलं. न्यायदेवतेच्या हातात आता संविधान दिलंय. तिचे पट्टी बांधलेली होती, डोळे ते खोललेले. तिनं उघड डोळ्यांनी संविधानाचा आदर करून न्याय द्यावा ही त्याच्या पाठीमागची भूमिका आहे. आज आम्ही सगळ्या जिल्ह्यात संविधान भवन बांधतोय. त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आम्ही तालुक्यामध्ये संविधान भवन बांधणार आहोत. ही आमची भूमिका आहे. त्यामुळे तोही मुद्दा आता कुणी गैरसमज करून घेण्याचं कारण नाही. कुठेही आरक्षण बदलण्याचा प्रश्न नाही. कुठेही घटनामध्ये काही बदल करण्याच्या संदर्भातला प्रश्न नाही. जर काही एखादी किरकोळ असेल तर त्याच्याबद्दलचा निर्णय पार्लमेंट घेते आणि ते सगळ्यांना मान्य असेल तरच त्याच्यात किरकोळ दुरुस्ती करता येते. आत्तापर्यंत स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेकदा अनेक पंतप्रधानांच्या काळात किरकोळ दुरुस्त्या केल्या गेलेल्या आहेत. हेही आपल्याला विसरता येणार नाही. तिसरा, माझ्या मुस्लिम समाजाला असं भासवलं, म्हणले आपकी बार 400 पार. आता 400 पार झालंय की हिंदू राष्ट्र जाहीर करणार, तुम्हाला सगळ्यांना गोळा करणार, तुम्हाला म्हणजे मायनॉरिटीला आणि पाकिस्तान बांगलादेशला पाठवून देणार. आता काय कपाळ माझं, असं कोणी करू शकतं का? असं होऊ शकतं का? वाटेल ते सांगितलं, मुद्द्याचं दिलं सोडून. आज पण मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये फिरतोय गेले 2-2.5 महिने 3 महिने, पण कधी मी विरोधकांच्यावर टीका करण्याच्या भानगडीत पडलो नाही. आमचं काम बोलतं. आम्ही उद्याच्याला काय करणार आहे ते आम्ही सांगतो आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आम्ही दिलेले योजना त्या आम्ही तुम्हाला दाखवत सांगतो आणि त्या योजना पुढे 5 वर्ष चालू ठेवायच्यात हे आम्ही विचारतो. तुम्ही चालू ठेवा म्हणला तर आम्ही मग पुढची गोष्ट बोलतो. आज देखील माझ्या मायमाऊलींना ही रोजगार हमीच्या कामावर जाते, खुरपणीला जाते, धुणंभांडी करते, झाडू पोछा करते, त्याच्या संदर्भातल्या काही भागामध्ये जाऊन घरांमध्ये स्वयंपाक करून देते. जेवढे काही कष्ट घेतात येतील ती माझी मायमाऊली घेत असते. आपण उघड्या डोळ्यांनी बघतो. कधी आपण विचार केला नाही की या मायमाऊलीच्या मनात देखील कधीतरी एक आपलेपणाची भावना, मला स्वतःला पारनेरच्या बाजारामध्ये जाऊन काहीतरी घ्यावं असं तिच्या मनात येत असेल, असं कधी आपण विचार केला नाही. तिनं नुसतं लग्न झाल्यानंतर त्या घरची लक्ष्मी म्हणून यायचं आणि राब राब राब
सकाळ पहाट झाल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळ्यात जास्त कष्ट घेण्याचं काम कोण करत असतं तर ती त्या घरामध्ये आलेली लक्ष्मी म्हणजेच त्या घरची सून करत असती। हे तुम्हाला मला नाकारता येणार नाही। त्याच्यामध्ये सासूरवास आला, सासऱ्याचं आणखीन काय असेल, सासरा चांगला असला तर बरं आहे, सासरा सुनेला मुलीसारखी वागणूक दिलत असेल तर खूपच चांगलं, परंतु काही जण सासूमुळं सासऱ्याचं काही चालत नाही। सासू म्हणते तुझं काय ह्याच्यात लुडबड आहे, तू का बस, मी सांगेल तसं व्हायचं। असेही प्रकार आपल्याला ऐकायला मिळतात। ठीक आहे, जिथं लोकांच्यामध्ये हे बघतो आपण, पण आम्ही ह्यांना 1,500 रुपये महिन्याला द्यायचं ठरवलं। आज माझ्या महिलांना 2,30,00,000 महिलांना 7,500 रुपयाप्रमाणे आम्ही पैसे दिवाळीच्या आत दिलेत। मिळाले का नाही पैसे? मिळाले। कुठेही आम्हाला खोटं पाडलं, आम्हाला विरोधक म्हणले यांनी तिजोरीची दिवाळखोरी काढली, राज्याला कंगाल केलं, सगळं वाटोळं केलं, राज्य कर्जबाजारी केलं। पारनेरकरांनो, मी देखील 1991ला त्यामध्ये बारामती तालुक्याचा खासदार झालो आणि नंतर लगेचच आमदार झालो, कारण साहेब संरक्षण मंत्री म्हणून गेल्यानंतर त्यांना खासदार होणं क्रमप्राप्त होतं। मी राज्यमंत्री झालो, नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळात मला आमदार होणं गरजेचं होतं। तेव्हापासून मी काम करतोय। मी नेहमी माझ्या भागातल्या संस्था मी चांगल्या चालवतो, माझ्या तालुक्यातल्या। त्याच्यामध्ये जेवढा भाव उसाला देता येईल, जेवढा दुधाला देता येईल, खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्यांना चांगलं बी बियाणं, औषधं, खतं ह्या सगळ्या गोष्टी देता येईल। त्याच्यामध्ये आमच्या मार्केट कमिटीतनं त्यांच्या मालाला चांगल्या प्रकारची बाजारपेठ मिळेल, पैसे रोख मिळतील, तिथं हमाल, मापाडी, व्यापारी आणि माझे शेतकरी असं सगळ्यांचं एक चांगला समन्वय मी त्या ठिकाणी साधतो। माझी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्यामध्ये उत्कृष्ट बँक आहे, बारामती बँक उत्कृष्ट आहे। ह्या सगळं आम्ही केलं आहे, तुम्ही येऊन बघा, परंतु ते बाकीकडे पण झालं पाहिजे। आपल्या इथं पतसंस्थांचं जाळं मोठं आहे, पतसंस्थांची काय अवस्था आहे तुम्हाला माहिती आहे। त्या खोलात मी जात नाही का, तर त्याच्यामध्ये टीका टिप्पणी करण्याची ही वेळ नाही आहे, पण ही परिस्थिती आहे। आपल्या संस्था कशा चालल्यात, आपल्या इथं कारभार कसा चालला आहे, आपल्या इथं इंडस्ट्री येते त्यावेळेस त्या इंडस्ट्रीला सर्वतोपरी सहकार्य होतं आहे का, इथं कुणाची दादागिरी आहे का, इथं कुणाची दहशत आहे का, इथं त्या ठिकाणी लोकांना खुलेपणाने मनमोकळेपणाने राहता येतं का, त्याच्यामध्ये कुणाची अडचण नाही ना, ह्या सगळ्याचा विचार तुम्ही साकल्याने करा। काय परिस्थिती आहे, आज आम्ही यांना त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले, 3 गॅस सिलेंडर दर वर्षाला द्यायचा निर्णय घेतला, मुलींचं शिक्षण 50% आम्ही कॉलेजचा खर्च करायचो, आता 100% करायचा निर्णय घेतला। जन्माला आल्यानंतर ती मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत 1,01,000 रुपये त्या मुलीला मिळतील अशा प्रकारची व्यवस्था आम्ही केली। त्याचबरोबर माझ्या बांधवांच्या करता 3, 5, 7.5चं लाईट बिल माफ केलं। झिरोची बिलं आलीत का? आली, झिरोची बिलं आली। मी तुम्हाला सांगतो, मागचं बिल भरायचं नाही, तेही सगळं क्लिअर केलंय। तुम्ही बिल बघा, ते जेवढं तुमचं काही बिल होतं तेवढं सगळं राज्य सरकारने भरलं आणि आता 0000चं बिल दिलेलं आहे। ते विरोधक काय करतात, अरे यांनी चालू बिल माफ केलंय, मागच्या बिलाचं काय, अरे मागचं बिल पण आम्ही त्यांचं घेणार नाही, ते पण सगळं क्लिअर करून टाकलं। आम्ही शेतकऱ्यांना बाबा, मलाही माझ्याकडे पण मोटारी आहेत ना, माझाही ऊसाचा डेअरीचा आणि त्या ठिकाणी फळबागांचा व्यवसाय आहे, त्यामुळे मला ह्याच्यातल्या खाचा कोणा माहिती आहेत, त्याकरता आम्ही अशा प्रकारचा निर्णय घेतला। 14,000 कोटी रुपये, 15,000 कोटी रुपयाचं बर्डन आम्ही त्या ठिकाणी स्वीकारलं। माझ्या बळीराजाकरता, माझ्या शेतकऱ्याच्या करता 1 रुपयामध्ये पीक विमा दिला, 7 रुपये लिटरला आता अनुदान देतोय। काही शेतकरी म्हणतील की अलीकडे अनुदान आलं नाही, बरोबर आहे, आचारसंहिता सुरू झाल्यामुळं आम्हाला वैयक्तिक लाभ तुम्हाला देता येत नाही, तुमच्या अकाउंटला पैसे पाठवता येत नाही। आम्ही सोसायटीमार्फत, दूध संघामार्फत आता पैसे पाठवायचं बंद केलं आहे। त्यांना रेकॉर्ड मागितलं आहे, त्या शेतकऱ्याचं नाव, त्याचं 15 दिवसात आलेलं दूध आणि त्याला गुणिले
₹7 असे मागचं 5 केलं, आता 7 करतोय. ते पैसे आम्ही तुम्हाला देतो. ह्या गोष्टी सगळ्या पारदर्शक केल्या. ह्यांचे पैसे डायरेक्ट डीबीटीला, ह्यांच्या अकाउंटला, मध्यस्थी नाही. 3 गॅस सिलेंडरचे पैसे डायरेक्ट त्यांना, मध्यस्थी नाही. त्या मुलींना 1,01,000 मध्यस्थी नाही, डायरेक्ट तिच्या अकाउंटला. त्याच्यामध्ये मुलींचं शिक्षण राहिलेले 50% द्यायचं, त्याच्यामध्ये तुमच्या हातात नाही. त्या कॉलेजला आम्हाला कळलं पाहिजे की काय शिकती आणि कॉलेज किती पैसे घेते. नाहीतर काही कॉलेज अक्षरशः लुटतात. शेवटी हा जनतेचा पैसा आहे, हा काही कुणाच्या घरचा पैसा नाही आहे. पैसा उपयोग नीट झाला पाहिजे. तसं तुमचं बिलाचा प्रश्नच नाही, आता बिल 0च येणार आहे. तुम्ही त्यांचा चांगल्या पद्धतीनं शेतीवाडी करा, चांगला कांदा पिकवा. जे पिकं इथं सोयाबीन कापूस तर नसेलच ना तुमच्याकडे? सोयाबीन आहे. आता काय झालंय, सोयाबीन आणि कापसाचे दर पडलेत. मागच्या वेळेस दर कमी असताना पारनेरकरांनो आम्ही तुम्हाला ₹5,000 हेक्टरी त्याच्यात अनुदान दिलं. 2 हेक्टरीपर्यंत ₹10,000 अनुदान दिलं. का तर आमच्या शेतकऱ्याला ते परवडलं नाही म्हणून. आत्ताही त्याच्यात पद्धतीनं भाव पडलेत. ते भाव त्या ठिकाणी चांगले होत नाहीत. त्याकरता आम्ही शिवराजसिंह चव्हाण कृषी मंत्र्यांशी बोललो. त्यांनी सांगितलं, अजित पवार उद्याची आचारसंहिता संपू द्या, आपण एकत्र बसू आणि त्याच्यातनं त्या ठिकाणी मार्ग काढू. शेवटी केंद्र सरकारमध्ये असणारे कृषी मंत्री, त्यांना शेती व्यवसाय चांगला माहिती आहे. 13 ते 15 वर्ष ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांनी शेतीमध्ये अतिशय उत्तम काम केलेलं आहे. त्यामुळं पंतप्रधानांनी त्यांना शेती मंत्री केलेलं आहे. मी मधी परळीच्या एका कार्यक्रमात त्यांना भेटलो. पीक विम्याचे पैसे येत नव्हते. ₹1 तुम्हाला पीक विमा दिलेला, करोडो रुपये आम्ही भरतोय. आम्ही म्हणजे सरकार. का तर माझ्या शेतकऱ्याला परवडावं. मित्रांनो, आत्ता माझ्या माहितीप्रमाणे पारनेर तालुक्यामध्ये जे नुकसान झालं, यंदा काही ठिकाणी पाऊस जास्त झाला, पिकं त्या पाण्यामध्ये राहिल्यामुळं कुजून गेली मुळ्या आणि पिकं खराब झाली. तिथं पीक विम्याचे 126 कोटी रुपये आत्तापर्यंत तुम्हाला मिळालेले आहेत. 126 कोटी रक्कम छोटी नाही. अजून राहिलेले त्या ठिकाणी मिळतील. आपण त्या बाबतीमध्ये काळजी करू नका. एवढ्यावरच नाही, तुमचं त्या बाबतीमध्ये माझ्या डिप्लोमा डिग्री आणि 12वी झालेल्या मुलांना मुलींना आम्ही आता प्रशिक्षण देतोय. तिनं जे शिक्षण घेतलंय, आता पुढं तिला जो व्यवसाय करायचा आहे त्याचा अनुभव घे. त्या मुलांनी किंवा तिनं, आणि त्यांना 12वी असेल तर ₹6,000 मानधन 6 महिन्याकरता, डिप्लोमा असेल तर ₹8,000 मानधन शिकायचं तिनं, आणि सरकार त्याच्याबद्दल तिला पुरस्कृत करत आहे किंवा त्याला, आणि ग्रॅज्युएटवाल्याला 10,000 असाही आम्ही त्या योजना आणलेली आहे. ह्या सगळ्या योजना ह्याला 75,000 कोटी रुपये लागत आहेत. ह्यांनी पहिल्यांदा आमच्यावर टीका केल्या. ह्या टीका केल्यानंतर त्या बाबतीमध्ये आम्ही ऐकत होतो आणि आम्हाला तुम्हाला द्यायला 75,000 कोटी वर्षाला लागत आहेत. मी कुठेही अडचण येऊन दिलेली नाही आहे. पगार थांबवलेले नाहीत. वेळचे वेळेला पगार करतोय, पेन्शन वेळचे वेळेला देतोय. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीनं आम्ही सगळेजण काम करत असताना ह्यांनी सांगितलं महिलांना पैसेच मिळणार नाही. उगीचाच चुनावी जुमला आहे. पैसे मिळाल्यावर म्हणले काढून घ्या काढून घ्या काढून घ्या, नाही तर परत घेतील. कशाला आम्ही परत घेतोय, कशाला त्या ठिकाणी आम्ही काढतोय? ह्या गोष्टीचा विचार आपण सर्व सहकारी मित्रांनी त्या ठिकाणी केला पाहिजे. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. आता त्यांनी आम्हाला वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी आम्ही त्याच्यामध्ये, आता तुम्ही इथून पुढं त्या बाबतीमध्ये जर काम करायचं म्हटलं तर त्यांच्या लक्षात आलं की या योजनांना जर टीका केली तर आपण रॉंग बॉक्समध्ये जातोय. मग टीका करायचं बंद केलं. मग म्हणले की आता आम्ही त्यामध्ये आणखीन काही वाढवण्याचा प्रयत्न करणार. पारनेरकरांनो, त्यांनी जो कार्यक्रम दिलेला आहे तो कार्यक्रम
तुमच्या इथं राबवायचं महाराष्ट्रात म्हटलं तर त्या सगळ्या कार्यक्रमाला 3 लाख कोटी रुपये लागत आहेत. आपलं बजेट आहे 6.5 लाख कोटीचं. पगार आणि त्या बाकीच्याला 3-3.5 लागत आहेत आणि ह्याला 3 लाख कोटी. राज्य कशावर चालवायचं? केंद्र सरकार त्यांच्या विचाराचं नाही, केंद्र सरकार आमच्या विचाराचं आहे. पारनेरकरांनो, आत्ता तुम्ही मधल्या काळामध्ये तुम्हाला आम्ही सुजय विखे पाटलांना खासदारकीची उमेदवारी दिली. तरुण होता, पहिली टर्म होती, तरी देखील तुम्ही त्यांना पराभूत केलं आणि दुसऱ्याला निवडून दिलं. काय साधलं तुम्ही? ती व्यक्ती केंद्रात गेली, काम करू शकते. सरकार त्यांच्या विचाराचं नाही, काहीच काम करता येणार नाही. सरकार जर सुजय विखे पाटील निवडून गेले असते तर त्यांनी अमित भाईंच्याकडनं, नितीन गडकरींच्याकडनं, शिवराज सिंग चौहानच्याकडनं, पियुष गोयलकडनं त्या योजना आपल्याला आणल्या असत्या ना. ह्याचा विचार तुम्ही कसा केला नाही? तुम्ही काय होतं, कधी कधी भावनेच्या आहारी जाऊन एक निर्णय घेऊन टाकता, परंतु नंतर त्याचा त्रास होतो. त्या पद्धतीनं आज गेलेला खासदार, बरं 5 वर्ष सरकार राहणार आहे, त्याच्यामध्ये 6 महिने झाले, अजून 4.5 वर्ष राहिली. उद्या देखील, आता पुन्हा सांगतोय, मी महाराष्ट्रात सगळीकडे फिरलोय, माझ्या अनेक सभा झाल्या. उद्या सगळ्या सभा संपतील त्यावेळेस माझ्या 58 सभा झालेल्या असतील. 58 ठिकाणी मी गेलोय. मी साधारण जनतेचा कल बघितलेला आहे, महिलांचा उत्साह बघितलेला आहे. मी महाराष्ट्रात अनेक निवडणुकांमध्ये फिरलो, परंतु एवढ्या संख्येने महिला कधी मला पाहायला मिळाल्या नाही. पुरुषांची संख्या जास्त असायची. काल जुन्नरच्या सभेत तुम्ही फोटो बघा, अतुल बेनकेच्या 60% महिला होत्या आणि 40% पुरुष होते. ह्याच्या चौपट किंवा पाचपट गर्दी असेल. तीच गोष्ट ह्या बाबतीमध्ये माझ्या खेडमध्ये गेलो असताना मला पाहायला मिळाली. आज महिलांच्या मध्ये उत्साह आहे, आज महिलांमध्ये एक आनंद आहे, समाधान आहे. आमची लाडकी बहीण लाडक्या भावाला त्याचं बटन दाबायला उत्सुक झालेली आहे. म्हणूनच माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करेल की उद्याच्या 20 तारखेला जे मशीन असेल, वर्णन 2 नंबरला काशीनाथराव दाते यांचं नाव आहे, घड्याळांशी खूण आहे, ते बटन दाबा. ते बटन दाबल्यानंतर पुढं 5 वर्ष तुमच्या योजना चालू. ते बटन दाबल्यानंतर बांधवांनी पुढं 5 वर्ष तुमचं वीज बिल माफ. हा अजितदादाचा वादा आहे. मी जर ह्याच्यात कुठं कमी पडलो तर आपण मला केव्हाही जाब विचारू शकता. मी फार विचारपूर्वक ही गोष्ट तुम्हाला सांगतोय आणि म्हणून आपल्या भवितव्याच्या दृष्टीनं उद्याची निवडणूक ही अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे. उद्या त्यांची सभा होईल, काही आरोप वगैरे होतील, पण मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, आपल्या इथं शेतीचा, पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. शेतीच्या पाण्याला केंद्र सरकारने 50% त्यांचा निधी आणि 50% राज्यांचा निधी, देशात सगळीकडे तसं केलं. त्याच्यातनं मोठ्या मोठ्या योजनांची कामं चालू आहेत. हर घर नल अशा प्रकारची ती योजना आहे. त्याचा फायदा आपण घेऊया. पाण्याच्या संदर्भातला प्रश्न आहे. कानूर पठाराचं 1 TMC पाण्याचा बरेच वर्ष प्रलंबित आहे. आपलं केंद्र सरकार आपल्या विचाराचं आहे. आम्ही पश्चिमेकडनं पडणारं पाणी हे पूर्वेकडे आणून ते आमच्या नगर जिल्ह्याला, नाशिक जिल्ह्याला, ते पुढं मराठवाड्याला देण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की आत्ता कॅबिनेटमध्ये आम्ही 85,000 कोटी रुपयाचे काही प्रकल्प मंजूर केले. काही वेगवेगळ्या योजनांच्या करता करोड रुपये लिफ्ट इरिगेशन स्कीमच्या करता मंजूर केले. इथनं पुढं आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या उपसा सिंचन योजना ज्या सरकारी आहेत त्या सोलर एनर्जीवर चालवायचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्याचं काम सुरू आहे. इथनं पुढं बांधवांनो, आम्ही तुम्हाला दिवसा वीज देणार आहे, रात्री नाही. 6 महिन्यांनी दिवस उजाडला शेतकऱ्यांनी रानात जावं, पंप चालू करावा. दिवस मावळला घरी यावं, पंप बंद करावा. बायका मुलांच्या मध्ये राहावं, जेवावं, खावावं, तिथं झोपावं आणि पुन्हा सकाळी कामाला जावं. ही गोष्ट लक्षात घ्या. आत्ता तुम्हाला तिकडे गेला तर रात्री कधी बिबट्या येतोय,
कधी त्या ठिकाणी गवे येत आहेत, कधी त्या ठिकाणी साप विंचू काटे येत आहेत, कधी रानडुकरं येत आहेत. ही परिस्थिती आहे. म्हणून मार्ग काढण्याच्या करता राज्य सरकारने तो निर्णय घेतला. पंतप्रधानांच्या बरोबर मी काही मीटिंग केल्यात. पंतप्रधानांनी सांगितलं काळजी करू नका, जसं बिहारला आणि आंध्र प्रदेशला दिलं गेलं तसं अधिकचं आपण महाराष्ट्राला देऊ. महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक सगळ्यात जास्त जगातनं जी गुंतवणूक येते, ज्याला FDI आपण म्हणतो, ती आज 1 नंबरला तुमचा माझा महाराष्ट्र आहे. आपण नंबर 1 ला आहोत. विरोधक सारखं टीका, महाराष्ट्र खाली गेलाय, खाली गेलाय, खाली गेलाय. अरे कुठं खाली गेलाय? उगीच काही खाली गेलाय, खाली गेलाय, खाली गेलाय. गुजरातला गेलं, गुजरातला गेलं, गुजरातला गेलं. काय गेलं गुजरातला? काही पण सांगायचं खोटं. एखादी गोष्ट 50 वेळा खोटी सांगितली की खरी वाटायला लागती. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे. सरकार उद्याच्या 23 तारखेला मतमोजणी होईल, त्यावेळेस काही झालं तर महायुतीचंच सरकार 250 जागा घेऊन निवडून येणार आहे. 5 वर्ष पुन्हा आम्हीच आहोत, पण एक एक आमदार आमचा आला पाहिजे. एक मतानी वाजपेयी साहेबांचं सरकार पडलेलं होतं, आठवा. एक एक व्यक्ती महत्त्वाची असते आणि दाते यांना उमेदवारी दिलेली आहे. अनेक वर्ष थांबलेले आहेत. आता संधी आलेली आहे. तुमचाच घरातला माणूस हा आपल्या पारनेरकरांचं प्रतिनिधित्व करायला निघाला आहे, हे मनामध्ये आणून तुम्ही स्वतः उमेदवार समजून आपण उद्याच्या 20 तारखेला घड्याळाचं बटन दाबण्याचं काम त्या ठिकाणी करावं. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. माझं भाषण झाल्यावर आपले माजी खासदार सुजय विखे पाटील तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. तुम्ही उठू नका. मला आता इथून पुढं शिरूरची सभा आहे, तिथून पुढं मला भोरची सभा आहे, फलटणची सभा आहे, वडगाव शेरीची सभा आहे आणि शेवटची माझी सभा चंदगड कोल्हापूरला आहे. एवढ्या सभा मला करायच्या, म्हणून मी आल्या आल्या माईक हातात घेतला. जे लोक आत्ता थांबले त्यांनी काही ठिकाणी नाराज होऊ नये. कुठे विजय? अरे विजू बेटा, आधीच त्या दिवशी माझं ऐकलं असतं तर जोरात प्रचार झाला असता. आता राहिलेल्या 2 दिवसात 24 तास सगळ्यांनी काम करा. आणि तो एक चांगला निर्णय घेतला. तू सुजय विखे पाटलांचं ऐकलं, राधाकृष्ण विखे पाटलांचं ऐकलं. आम्ही तुला कुठल्याही परिस्थितीमध्ये वाऱ्यावर सोडणार नाही. तू काळजी करू नको. तू किती अडचणीतनं गेलेला आहे, तुझं कुटुंब परिवार किती अडचणीतनं गेलेला आहे, त्याला कोण जबाबदार आहे हे सगळं आम्हाला माहिती आहे. त्याच्यामध्ये एकदा उद्याची 23ची निवडणूक होऊ दे आणि मग ते आहे आणि हम आहे. एवढं बोलतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.